विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इंग्लिश विषयाची तासिका पाहत आहोत. तर पहा, नेम ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स, देअर लिव्हिंग प्लेस अँड देअर साऊंड. त्यांचे आवाज, त्यांचे राहण्याचे ठिकाण, पक्षी, प्राणी व त्यांचे नावे आणि त्यांचे राहण्याचे ठिकाण आणि त्यांचे आवाज या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर पहा, या ठिकाणी बर्ड्सचं आपण या ठिकाणी त्यांचे राहण्याचे, बर्ड्सची नावं, त्यांची राहण्याची ठिकाणे, त्यांचा राहण्याचे ठिकाण म्हणजे त्यांचा निवारा आणि त्यांचे आवाज आणि त्यांच्या पिलांना काय म्हणतात ते आपण या ठिकाणी पाहूया. त्यांचे आवाज आणि त्याचे राहण्याचे ठिकाण हा भाग आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. तर पहा, बर्ड्स देअर लिव्हिंग प्लेस अँड देअर साऊंड. पक्षी, त्यांची नावे, राहण्याचे ठिकाण आणि त्यांचे आवाज. पहा, या ठिकाणी पक्ष्यांची नावे. पेंग्विन म्हणजे कबूतर. मग त्याचा आवाज कसा असतो? कूस. कूस म्हणजे घुमणे. कूस कू कू असा असतो कबुतराचा आवाज. कूस म्हणजे घुमणे. त्याचा निवारा असतो कोट म्हणजेच खुराटे. खुराडे ज्याला आपण म्हणतो ते पेंग्विनचा निवारा जो असतो खुराडे असतो. आता दुसऱ्या पक्षाचं नाव पहा, क्रो. क्रो म्हणजे कावळा. कावळ्याचा आवाज काव असा असतो. काव काव करणे, काव काव करणे, काव असा असतो. आणि त्याचा निवारा जो आहे नेस्ट म्हणजे घरटे. झाडावर जो घरटे बनतो तो ते आपण पाहिलं असेल, शेतामध्ये गेल्यानंतर झाडावरती घरटे आपणाला दिसतात, गवताचे वगैरे बनवलेले. नेस्ट म्हणजे घरटे. आता कुकू. कुकू हे पक्षी आहे. मग याचा कुकू म्हणजे कोकिळा. मग त्याचा आवाज कसा असतो? कू कू असा असतो. कूज कूज असा असतो. कू कू करणे आवाज. आणि त्याचं घर जे आहे निवारा नेस्ट असते. नेस्ट म्हणजे घरटे. आता कॉक म्हणजे कोंबडा. कोंबड्याचा आवाज क्रोज. क्रोज आरवणे. कोंबडा काय करतो? आरवतो. त्याचं घर जे आहे कोट असते म्हणजे खुराडे. कोट म्हणजे खुराडे. आता वेलचर. वेलचर म्हणजे गिधाड. त्याचा आवाज पहा या ठिकाणी स्क्रीम्स. स्क्रीम्स म्हणजे किंचाळणे. त्याचं घर असतं वेलचर म्हणजे गिधाड. खुराडेच असतं म्हणजे वेलचर म्हणजे ही गिधाड आहे, तो आकाशामध्ये राहतो. त्याच्या घराचं नाव या ठिकाणी नाही आहे. ऊल म्हणजे घुबड. त्याचा आवाज असतो हुट्स. घू घू करणे. हुट्स असा आवाज असतो त्याचा. घू घू करणे. आणि तो झाडावर राहतो. ट्री म्हणजे त्याचं झाड आहे. डक म्हणजे बदक. आता त्याचा आवाज पहा, क्वॅक क्वॅक असा करतो. डकचा आवाज क्वॅक्स क्वॅक 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 करणे. डक म्हणजे बदक. कुठं असतो? पाण्यामध्ये राहतो. जमिनीवर पण राहतात ते. स्पॅरो म्हणजे चिमणी. चिप चिप्स असा चिप चिप्स असा आवाज काढते. चिव चिव करते चिमणी. नेस्ट म्हणजे घरट्यामध्ये राहते. निवारा जो आहे तिचा राहण्याचं ठिकाण आहे नेस्ट म्हणजे घरटे. आता एंगल म्हणजे गरुड. गरुड हा गरुडचा आवाज पहा या ठिकाणी स्क्रीम्स स्क्रीम्स असा आहे. स्क्रीम्स म्हणजे किंचाळणे. त्याचं घर आहे आयरी म्हणजे गरुडाचे घरटे जे असते त्याला आयरी असं म्हणतात. पुढचं पहा, द पॅरोट. पॅरोट म्हणजे पोपट. पॅरोट म्हणजेच पोपट. पोपट कुठे राहतो मग? पॅरोटचा आवाज कसा असतो? चॅटर स्केच. चॅटर स्केच. पिंजरा. पिंजऱ्यामध्ये त्या ठिकाणी पिंजरा जो आहे त्याचं घर आहे, निवारा आहे. आता बीस म्हणजे मधमाशी. बीज म्हणजे मधमाशी. मधमाशीचे पोळे असतं बरं का. मधमाशींचे काय असतं? पोळे म्हणजे घर, तिचं निवारा जो असते. आणि त्याचा आवाज जो आहे पहा, हम्स म्हणजे गुंजारव करणे. हम्स असा आवाज असतो तिचा. तर आपण या ठिकाणी पक्ष्यांची नावे, त्यांचे आवाज आणि निवारा पाहिलेला आहे. आता या ठिकाणी आपण
प्राण्यांची नावे, त्यांचा आवाज आणि निवारा पाहू. प्राण्यांची नावे, त्यांचे आवाज आणि त्यांचे निवारे पाहणार आहोत. ॲनिमल्स, देअर लिव्हिंग प्लेस अँड देअर साऊंड. तर पहा या ठिकाणी हे बियर आहे. बियर म्हणजे अस्वल. अस्वलाचा आवाज कसा असतो? ग्रोल्स म्हणजे गुरगुरणे. आणि त्याचा निवारा जो आहे, घर जो आहे, केव. केव, अस्वलच्या घराला केव असं म्हणतात. कॅमल म्हणजे उंट, त्याचा आवाज आहे ग्रंट. ग्रंट्स असा आहे म्हणजे रेकणे. आणि डिसर्ट असं त्या निवाऱ्याचं नाव, उंटच्या निवाऱ्याचं नाव जे आहे डिसर्ट असं आहे. डॉग म्हणजे कुत्रा. बार्क्स, कुत्र्याचा आवाज कसा आहे इंग्लिशमध्ये? बार्क्स म्हणजे भुंकणे. बार्क्स म्हणजे भुंकणे, त्याचा आवाज आहे. आणि कॅनल म्हणजे निवारा आहे. कुत्र्याचा निवारा जो आहे, घर जो आहे, कॅनल. आता फॉक्स आहे. फॉक्स म्हणजे कोल्हा. आता याचा आवाज काय पहा? हुल्स म्हणजे कुई कुई करणे. फॉक्सचा आवाज कसा आहे? कुई हुल हुल असं करतो. हुल हुल करतो फॉक्स. त्याच्यामध्ये आपणाला लगेच लक्षात येतं इथं फॉक्स म्हणजे कोल्हा आहे. हुल्स हुल्स असं कुई कुई करणे. मग हे कुठं राहतो? जंगलामध्ये राहतो. डॉंकी म्हणजे गाढव. आता हे काय करतो? ओरडणे. ब्रॅस ब्रॅस असं करतो. हा पण जंगलामध्ये राहतो. गाढव जंगलात असतो. आणि ह्याला कोणी पाळतात सुद्धा काम करण्यासाठी त्यांच्याकडे. काऊ म्हणजे गाय. गायचा आवाज हंबरणे. लो मूस असं करते. लो मूस. काऊ शेड. काऊ कुठं असते? काऊ शेड म्हणजे जनावराच्या गोठ्यामध्ये ती असते. आता पिग म्हणजे डुक्कर. जंट्स असं त्याचा आवाज आहे. ग्रंट्स असा आवाज आहे. रेकणे. आता कुठं राहतो हा? पेन किंवा स्टेमध्ये. आता ऑक्स पहा. ऑक्स म्हणजे बैल. बैल कुठं राहतो मग? बैलाचा आवाज पहा. बिलोज म्हणजे डुरकणे. बिलोज म्हणजे डुरकणे. आणि पेन किंवा शेडमध्ये तो राहतो. कॅट म्हणजे मांजर. म्याव म्याव असं करते. म्याव असं म्याव म्याव तिचा आवाज आहे. ती घरात राहते, कुठं पण राहते. लॉयन म्हणजे सिंह. सिंह कुठं राहतो? जंगलात राहतो, केव किंवा डेनमध्ये. आणि त्याचा आवाज जो आहे गर्जना. रोर्स. गर्जना रोर्स असा आवाज आहे. आणि केव आणि डेन जे आहे निवारा त्याचा जो आहे, राहण्याचं ठिकाण आहे. एलिफंट हत्ती. एलिफंट म्हणजे हत्ती. त्याचं आवाज आहे ट्रम्पेट्स. ट्रम्पेट्स म्हणजे तुतारीसारखा आवाज करणे. आता स्नॅक म्हणजे साप. त्याचा आवाज आहे फुत्कारणे अशा प्रकारे. मग तो कुठं असतो? होलमध्ये. त्याचा निवारा जो आहे होल आहे. होल म्हणजे बीळ होल जे असतं ते. मंकी म्हणजे माकड. माकडाचा आवाज पहा. हुप हुप करणे. चार्टर्स असा इंग्लिशमध्ये त्याचा आवाज आहे. आणि ते राहतात कुठे? झाडावरती राहतात. त्यांचं राहण्याचं ठिकाण, निवारा जो आहे ट्री म्हणजे झाड. आता आपण पक्षी, प्राणी, बर्ड्स, ॲनिमल्स यांची आवाज आणि निवारा पाहिलेला आहे. तर मग आता आपण यावर आधारित काही क्वेश्चन पाहूयात. तर पहा. क्वेश्चन नंबर 1 to 5. फाइंड द साऊंड ऑफ द फॉलोइंग ॲनिमल बर्ड्स फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. पहा खाली एक. आता खाली जे वर्ड्स दिलेले आहेत, फॉलोइंग ॲनिमल्स अँड बर्ड्स फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. खालील जो साऊंड आणि त्यांचे आवाज, साऊंड जे आहेत त्या ठिकाणी पक्ष्यांचे, प्राण्यांचे आवाज आपणाला पर्यायातून शोधायचे आहेत. मग आता लॉयन दिलेला आहे. तर या ठिकाणी पहा.
लॉयन, लॉयनचा आवाज काय मग? ग्रम. हे येईल का? ग्रुम्प्लेट्स, ग्रुम्प्लेस नाही येणार. रोर्स, चिर्प्स की बार्क, बार्क्स म्हणजे भुंकणे, कुत्र्याचा आहे हे. आता चिर्प्स कुणाचा आहे? लॉयनचा आवाज कसा आहे मग? छान. रोर्स, पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 2. पुढचा वर्ड्स पहा. ऊल, ऊलचा आवाज कसा आहे मग? OWL. ऊलचा आवाज या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सिंग्स, चिर्प्स, चिर्प्स, चिर्प्स हे नाही येणार. आता हे ब्रेज, कुणाचा आवाज आहे? गाढवाचा आहे. आता आपल्याला ऊलचा आवाज पाहायचा आहे. ऊल म्हणजे घुबड, घुबडाचा आवाज कसा असतो मग? ऊल म्हणजे पक्षी आहे हा. मग पक्ष्यांचा आवाज, ह्या ऊलचा आवाज कसा असतो? हूट, हूट्स असा असतो. आपण आत्ताच पाहिलेला आहे हूट्स. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. आता डॉंकी पहा, या ठिकाणी डॉंकीचा आवाज आपल्याला शोधायचा आहे. नेक्ट, ब्रास, लॉस आणि चॅटर्स. मग कायचा आवाज? डॉंकीचा आवाज आहे ब्रास. पर्याय क्रमांक 2 ओरडणे. यानंतर पहा हॉर्स, हॉर्स, हॉर्सचा आवाज पहा या ठिकाणी. हॉर्सचा आवाज कोण सांगते सांगा बरं पर्यायातून? हॉर्सचा आवाज लोज, नेक्ट, हूट्स की रोर्स. रोर्स हा लॉयनचा आवाज आहे. तर हॉर्सचा आवाज काय मग सांगा बरं, ज्यांना येते त्यांनी चॅटमध्ये उत्तर येणं अपेक्षित आहे. हॉर्सचा आवाज आहे नेक. पर्याय क्रमांक 2. आता एलिफंटचा आवाज रोर्स हे लॉयनचा आहे. ग्रुम्ब्लेस, ग्रुम्ब्लेस हे कुणाचं आहे मग? चला, आता हा एलिफंटचा जो आवाज आहे ट्रम्पेट्स, ट्रम्पेट्स आहे. आणि ब्रास जे आहे आवाज हे डॉंकीचा आवाज आहे म्हणून हे येणार नाही. ट्रम्पेट्स जे आहे एलिफंटचा आवाज आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. Question number 6 and 2. 6 to 10. Read the following words and find the odd words among them. खालील शब्द वाचा आणि विजोड शब्द निवडा. विजोड म्हणजे जोडी न लागणारा, म्हणजे 3 शब्द सारखे असतील आणि एक वेगळा असेल, जोडी न लागणारा शब्द असेल तर त्यातून आपल्याला एक निवडायचा आहे विजोड शब्द. आता लॉयन, टायगर, हॉर्स आणि डिअर हे प्राण्यांची नावे आहेत. पण पहा या ठिकाणी पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत. लॉयन, टायगर आणि डिअर म्हणजे हरिण हे जे काय आहेत जंगली प्राणी आहेत. आणि हॉर्स जो आहे पाळीव प्राणी आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. आता खालचा पहा. कॉक, हेन, डव आणि रॅबिट. पहा या ठिकाणी रॅबिट जो आहे जंगली प्राणी आहे. कॉक, हेन आणि डव हे काय आहेत? पक्षी आहेत. रॅबिट हा प्राणी आहे म्हणून हा वेगळा आहे. पर्याय क्रमांक 4 येईल या प्रश्नाचं उत्तर. आता ऑस्ट्रिच, पिकॉक आणि वुल्फ आणि क्रो. मग पहा या ठिकाणी ऑस्ट्रिच, पिकॉक
क्रो हे काय आहेत, पक्षी आहेत. आणि वुल्फ म्हणजे लांडगा जो आहे हा प्राणी आहे, म्हणून हा या ठिकाणी विजोड वर्ड्स जो आहे या ठिकाणी वुल्फ आहे. वेगळा वर्ड्स, ऑड वर्ड्स जो आहे वुल्फ आहे. गोट, शीप, बफेलो आणि लिओपार्ड. आता पहा या ठिकाणी लिओपार्ड हे गोट, शीप म्हणजे मेंढी आणि बफेलो आणि लिओपार्ड हा वेगळा आहे. याला काय म्हणतात? चला या ठिकाणी हे वेगळा ऑड वर्ड्स आहे, म्हणून या ठिकाणी लिओपार्ड जो आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 जे आहे या प्रश्नाचं उत्तर येईल. आता क्रो म्हणजे कावळा, बिअर म्हणजे अस्वल, डॉग म्हणजे कुत्रा आणि गोट म्हणजे शेळी. बिअर, डॉग, गोट आणि हे क्रो. आता हे बिअर, डॉग आणि गोट हे काय आहेत? प्राण्यांची नावे आहेत. जंगली असो किंवा मग पाळीव असो, पण ही प्राण्यांचीच नावे आहेत. मग काऊ, बिअर म्हणजे अस्वल आणि हे डॉग आणि हे गोट. काऊ, डॉग आणि गोट हे काय आहेत? पाळीव प्राणी आहेत. आणि बिअर जो काय आहे मग तो जंगली प्राणी आहे, म्हणून ऑड वर्ड्स जो आहे या ठिकाणी बिअर. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. क्वेश्चन नंबर 11 to 15. फाइंड आउट द लिव्हिंग प्लेस ऑफ द गिवन ॲनिमल्स फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. दिलेल्या प्राणी आणि पक्ष्यांचे राहण्याचे ठिकाण या ठिकाणी आपणाला पर्यायातून शोधायचे आहे. आता प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे या ठिकाणी नावं दिलेले आहेत. मग हॉर्स कोठे असतो? तबेला, होल, डेन की हाऊस? हाऊसमध्ये असतो का? डेन म्हणजे जंगल, होल म्हणजे बीड आणि स्टेबल म्हणजे तबेला. हॉर्स कुठं असतो? मग तबेल्यामध्ये राहतो. चला, ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप स्वागत आहे. तबेला, स्टेबल म्हणजे तबेला. टायगर कुठं असतो? मग टायगर नेस्ट, पेन, डेन की कोटमध्ये असतो? मग सांगा बरं या प्रश्नाचं उत्तर. टायगर हा डेनमध्ये असतो. पर्याय क्रमांक 3. रॅबिट कुठं राहतो? डेन, ब्युरो, केव आणि ट्री. तर रॅबिटचं जे निवारा आहे, घर आहे तो ब्युरो. पर्याय क्रमांक 2 हे आहे. स्पॅरो कुठं असते? मग वेब, स्कूप, नेस्ट की स्टे? नेस्ट म्हणजे घरट्यामध्ये, चिमणी जी असते घरट्यामध्ये असते. पर्याय क्रमांक 3 येईल या प्रश्नाचं उत्तर. चला, COCK, कॉक. कॉक कुठे असतं? कॉक म्हणजे कोंबडी. ट्री, कॉक म्हणजे कोंबडा. COCK. ट्री वर असते का ते? केज म्हणजे आणि कोट आणि पेन. केज म्हणजे पिंजरा आणि कोट म्हणजे कोटमध्ये असते ती कोंबडी जी असते. कॉक म्हणजे कोंबडा जो असतो कोटमध्ये राहतो. पर्याय खुराड्यामध्ये राहतो तो, कोटमध्ये. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. अशाच प्रकारचे नवीन अभ्यास घेऊन यश प्रक्रिया चॅनलवर आपण येणार आहोत. तर रोज तासिका करत चला. आणि नवोदयवाला ॲप जर डाउनलोड केलं नसेल तर करा. आणि काही प्रॉब्लेम असेल डाउनलोड केल्यानंतर 75 88 54 63 08 ह्या नंबरवरती मॅसेज टाका किंवा फोन करा. चला, तुम्हाला सर माहिती सांगतील या ॲपबद्दल. चला, या ठिकाणी आपण थांबूयात. भेटूयात पुढील तासिकेमध्ये. धन्यवाद.